सो मंदिराच्या परिसरातून आपण बाहेर आलेलो आहे आता आणि नाश्ता तुम्हाला इथे मिळेल जसं मी तुम्हाला दाखवलं. पण पुरी भाजी खायचा माझा सकाळी सकाळी मूड नाही आहे माझा पर्सनली. सो ते काय नको ते चोचले आहेत ना. सो म्हणून म्हटलं आता मंदिराच्या समोरच्या साईडला खूप हॉटेल्स आहेत. व्हेज तुम्हाला इथे व्हेजच मिळणार, नॉनव्हेज एक्सपेक्ट करू नका शिर्डीमध्ये. त्याच्यामुळे मी आता जरा समोरच्याच साईडला अगदी मंदिर माझ्यासमोर आहे आणि मी इथे बसलो आहे. सो बाबांच्याच आवारात आपण अजून आहोत. आता इथून आपल्याला जायचं आहे थीम पार्कला, पण थीम पार्क ओपन होतं 10 वाजता. सो थीम पार्कमध्ये आपण जाऊ. इथून वॉकेबल एक 10 मिनटावरच आहे. त्याच्यामुळे मी कुठेही रिक्षा वगैरे असं करत नाही. जितकी कॉस्ट खाण्यासाठी सेव्ह करतो तेवढी ट्रॅव्हलिंगसाठी मी नाही करत. असो चला. ना एक लहान मुलगा बसला आहे, त्याला बघून मला वीराची आठवण येते. त्यांना हँडल करणं किती कठीण आहे. सो आपण जे मागवलेलं मसाला डोसा आणि जनरली मी हेच मागवतो, पोटाला आधार. पण एव्हरेज आहे. हॉटेल तर तसं चांगलं आहे, पण समोरच मंदिर. सगळं इथे उडपी रेस्टॉरंटच आहे आजूबाजूला. त्याच्यामुळे म्हटलं एखाद्या ठिकाणी जाऊया, पण टेस्ट मला इतकी नाही खास वाटली. याच्यापेक्षा आमचा रोडवरचा डोसा चांगला. पोटभर नाश्ता केला. आता संध्याकाळ झाली तरी आपल्याला काही मिळालं नाही तरी चालेल. मग रात्रीचा प्रसाद घेऊनच आपण निघू. सो आता कारण थीम पार्कमध्ये चाललो आहे. इथे मी पहिल्यांदा जातो आहे आणि फार ऐकलं आहे त्याच्याबद्दल. सो म्हटलं जाऊया, आलोच आहेत आणि आपल्याकडे वेळ आहे. रात्री 10:30ला आपली ट्रेन आहे. त्याच्या अगोदर म्हटलं आणि तिकीट कन्फर्म नाही झालेली. RSC आहे आता, RSC. तर त्याच्यामुळे आपल्याला बसून तरी जाता येईल. म्हटलं आता वेळ मिळालाच आहे तर त्याचा उपयोग करून घेऊया. थीम पार्कला पूर्ण फिरायला जवळजवळ 3-3.5 तास जातात. म्हणून म्हटलं हेवी नाश्ता करूया. पण पहिलं दर्शन घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. दर्शन घेतलं आणि मंदिरापासून थीम पार्क अगदी एक 15-20 मिनटं वॉकिंग आहे. ऑटोने गेलात तर 5 मिनटात पोचाल, 5 ते 10 मिनटात. पण मी म्हटलं मी एकटा त्या कारणाने फिरतोय. आपले मित्र पण आहेत, त्यांना पण भेटायचं आहे. पण आधी आपल्या ज्या लिस्टमध्ये आहेत ती आधी कंप्लीट करू, मग नंतर आपण मित्रांना भेटू. कारण त्यांना भेटलो की काय मग माझं काय खैर नाही. मग मी इथे जा तिथे जा चालू असणार. मग चला आलं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगण्याची झाली. कारण तुम्ही जरी इथे ऑटो वगैरे नाही केलात तर जर तुम्ही शिर्डी संस्थानाच्या कुठल्याही ठिकाणी राहत असाल, म्हणजे त्यांचे पण त्याचं ऑनलाईन बुकिंग आहे आणि फार खटपट असते भाव त्याच्यासाठी. म्हणजे बुकिंग करण्यासाठी कधी कधी मिळत पण नाही. सो टेंटेटिव्ह असतं. सो त्यांच्या बसेस पण असतात 15-20 मिनटाने, ज्या तुम्हाला मंदिरापासून त्यांच्या संस्थानापर्यंत पोचवतात. आणि ती पण सिस्टीम चांगली येते. पण त्याचा पण मी यूज नाही करत आहे. कारण मी म्हटलं जेवढं पायी चालतं तेवढं जास्त एक्सप्लोअर करता येईल. आता हे थीम पार्क आहे, हे मी फार ह्याच्यातून पाहिलेलं, म्हणजे मित्रांच्या व्हिडिओमधून, त्यांनी जी केलेल्या पोस्टमधून. सो म्हटलेलं आपण का जाऊन त्याचा आनंद घ्यावा. जर आपण गेलो तर नंतर आपल्या फॅमिलीला पण आपल्याला पूर्ण माहितीसकट सांगता येईल. सो आता म्हटलं आपल्याकडे वेळ आहे तर सगळं जाणून घेऊया इथलं. बऱ्याच वर्षांनी आलो आहे, बरंचसं काही बदललं पण आहे. मध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे तिकीट काउंटर आणि बॅग ठेवायला तुम्हाला लगेज आहे. बॅगचे 50 रुपये घेतात. आता एक बॅग मागे रेंट घेतात आणि असं तुम्हाला वाउचर देतील जे तुम्हाला टाय करावं लागेल तुमच्या हाताला. आणि ह्याची तिकीट आहे 649 आणि बॅगेचे माझे झाले 50, म्हणजे 700 रुपये झाले टोटल. चलो जाऊया आता. ही इथून एंट्री आहे आणि याच्यासमोरच वेट अँड जॉय आहे. सर तुम्हाला फक्त साई तीर्थ करायचं आहे. त्याचे 4 तासाचा शो असतो, 3D 5D 4D. आणि शो काय काय असतो ते तुम्हाला आतमध्ये दाखवतो. इथे संध्याकाळच्या वेळेला लाईटिंग शो असतो. सो संध्याकाळी आला तर लाईटिंग शोचा नक्की आनंद घ्या. आपल्याकडे तेवढा वेळ आहे, बट आपण तेवढा वेळ थांबणार नाही. आणि समोर वेट अँड जॉय. तर फक्त तुम्ही ही तिकीट घेतलात म्हणजे साई तीर्थची तर 649 पर अडल्ट आणि समोरची इन्क्लुडिंग घेतला तर 1400 रुपये. सो आत्ता पहिला जो शो बघितला तो द्वारकामाई आणि खूप चांगला संदेश दिला त्याच्यातून. इतका टच झाला ना. पुढचे येणारे शो किती एक्साइटिंग आहे तुम्हाला आत्ता फील होतं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आलात. आतमध्ये शूटिंग अलाव नाही, त्याच्यामुळे मी त्यांचे रूल्स सोडत नाही आहे. बट खरंच खूप चांगला शो होता, वर्थ आहे. पुढचे शो मी तुम्हाला दाखवतो जसं जमेल तसं, जर अलाउड असतील तर. अदरवाईज तुम्ही स्वतः येऊन इथे दर्शन. सो इथून आपण द्वारकामाई शो बघून आलो आणि इथे आता शो आहे कालिया मर्दन.
सो इथे वेळ लागतो आहे कारण इथे तुमच्या बेल्टवर इथे वेगवेगळे शो दिलेले असतात. सो त्यांनी जसा शो कंप्लीट व्हायच्या अगोदर ते टिकमार्क करतात. त्याच्यामुळे इथे वेळ लागतो आहे प्रत्येकाला आत घेण्यात. सो आपण थोडा लेटच जाऊया म्हणजे आपल्याला सर्व शूट करता येईल आणि तुमच्यापर्यंत पोचवता येईल. सो कालिका दर्शन शोला आपण आतमध्ये आलो आणि ह्या शोला आपल्याला हा गॉगल दिला आहे 5D आणि बेल्ट लावायला सांगितलं आहे. आता बेल्ट कशासाठी लावायला सांगितलं माहीत नाही. शो चालू झाला आहे, नंतर भेटतो तुम्हाला. सो आत्ता जो शो बघितला तो शो तुमच्या पाठीचा आणि चेहऱ्याचा मस्त वर्कआउट आहे. म्हणजे इतकं कालिका दर्शन आणि तो शो बघून तुम्हाला हे गाणं नक्की आठवेल, यमुनाच्या तिरिकाला पाहिला री ओ. सो कंटिन्यू शो आहे. तो शो होता जवळजवळ एक 15 मिनिटाचा आणि आता शो आहे आता शो आहे तो मूषक दर्शन. सो तो शो बघू. आत्तापर्यंत आपले 3 शो झाले. सो 3 शो नंतर आता पुढचा शो 12:30 वाजता. सो इथे फॅमिली फोटो तुम्ही काढू शकता. तुम्हाला एक स्लिप दिली जाते जेव्हा तुम्ही तिकीट काढतात. सो हा फोटो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर ते लोक सॉफ्ट कॉपी पाठवतात, फॉरवर्ड करतात. इथे बाबांची मूर्ती आहे. मी तरी नाही काढत आहे कारण आपण अकेला आहे ना, फॅमिली नाही आपल्या साथ. आणि इथे बघितला तर इथे साईबाबांचा फोटो आहे जो क्यूब म्हणजे जे क्यूब असतात रुबिक क्यूब त्याने हा फोटो पूर्ण तयार केलेला आहे. आणि इथे त्याची माहिती दिलेली आहे. जवळजवळ टोटल रुबिक यूज केलेले 4212 आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ह्याची नोंद केलेली आहे. टोटल टाईम गेला आहे 64 hours आणि आर्टिस्ट आहेत चिन्मय प्रभू. सुंदर केलेलं आहे, सुंदर. आत्ता आपण सविस्तर बोलूया. सो आत्तापर्यंत आपण 3 शो पाहिले. एक द्वारकामेश शो जिथे साईबाबा कसे आले, साईबाबा कसे राहिले ह्याचं सगळं त्यांनी संदर्भ दाखवलेला. आणि जेव्हा साईबाबा डोळ्यासमोर आले अक्षरशः मी साईबाबांच्या समोरच बसलेलो आणि खरोखरचे साईबाबा आले असं वाटत होतं. सेकंड शो झाला कालिका दर्शन. कालिका दर्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं आपण ती लहानपणी स्टोरी ऐकलीच असेल की श्रीकृष्ण यमुनेच्या तीरी खेळायला जातात आणि कसं त्याचा कालिका ह्याच्याशी सामना होतो आणि कसं तो मात करतो त्या कालिका सर्पावर. सो ती स्टोरी दाखवली. आणि तिसरी स्टोरी होती ती मूषकराज इथे गणपती मंदिर आहे साई शिर्डीमध्ये जे फार क्वचित लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते त्यांनी एक प्रॅक्टिकल त्यांनी प्रोग्राम दाखवत होते. म्हणजे माणूस होता तो काही प्रश्न करत होता, मूषकराज प्रश्न करत होते. सो अशी प्रॅक्टिकल काहीतरी स्टोरी फिल्म तयार केलेली. तर तुम्ही नक्की बघा. आता आपला चौथा जो 12:30 आहे तोपर्यंत त्यांनी फोटो वगैरे काढायला वेळ दिलेला आहे. आणि चायला माझं बटन तुटलं आहे इथे सगळं आता पोटबीट दिसतं आहे. सो एन्जॉय करते. कसे माझे इथे आल्यापासून 1.5 तास गेला मला माहीत नाही, अजूनही 2.5 तास आहे. सो एक्सायटेड 2.5 तासात अजून आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत राहा. जेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन म्हणजे जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे दाखवीन. मी त्यांच्या रूलच्या बाहेर जाऊन मी काही दाखवणार नाही. तर तुम्हाला बघायचं असेल मी माझा एक्सपिरियन्स तोंडी सांगेन, तुम्ही येऊन इकडे स्वतः बघा. जय जय साई राम साई राम साई राम. जय जय साई राम. लोगों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं. यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं उनमें से एक है
श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर। मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात। भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी। हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विठल के दर्शन के लिए परंपरा का आधार बनी। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध। अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर। चौथा गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास। जय जय साईं राम साईं राम साईं राम, जय जय साईं राम साईं राम साईं राम, जय जय साईं राम साईं राम साईं राम, जय जय साईं।
आत्तापर्यंत आपण टोटल 5 शो पाहिले. आता तीर्थयात्रा बघितली आणि त्याच्यानंतर हे स्टंट्स बघितले. हे स्टंट्स घरी ट्राय करू नका, कारण हे ट्रेन स्किल लोकांनी ट्राय केली, म्हणजे आपल्यासमोर सादर केलेलं आहे. त्याच्यामुळे घरी ट्राय करू नका. आणि भारी होतं. मला सगळं कवर नाही करता आलं, कारण माझ्या मोबाईलची बॅटरी ऑलरेडी ड्रेन होत चालली आहे. सो काहीतरी त्याचा झोलझाल करावा लागणार, कारण अजून अर्धा दिवस जायचं आहे. होईल, काहीतरी होईल, कारण बाबा आहेत आपल्यासोबत, तर काहीतरी नक्की जुगाड करू. आत्ता आपण आलो आहे सप्का मालिक शो. ह्याच्यानंतर आपण लंका दहन बघू. आणि इथे पालखी असते. साईबाबा च्या गेटअपमध्ये अवतरतात आणि पालखी सोहळा दाखवला जातो. त्याचा टायमिंग असतो 1:30 आणि संध्याकाळी 7. सो तोसुद्धा आपल्याला मिळेल. पण हा शो झाल्यानंतर आता आपण सप्का मालिक शो बघूया. भारी असणार आहे. खूप इमोशनल टच मिळतो प्रत्येक शोमधून. आणि का आपला इंडियन माणूस, म्हणजे भारतीय माणूस इतका इमोशनल किंवा देवासाठी, ते प्रत्येक मला इथे दिसून येते. किती जण भावूक होत आहेत, अक्षरशः शो बघताना रडत आहेत. कमाल आहे, कमाल खरंच. वापस मिलेगा. जाओ, समय मत बर्बाद करो. जाओ जाओ जा बेटा, जा जा. साई की वाणी कभी झूठ नहीं होती. जो साई ने कहा है ना वही कर. ले ये आता, पकड़ ले. या समय बर्बाद मत कर. विश्वास. जय जय साई राम, साई राम, साई राम. 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 सो कसं वाटतं मी हा त्यांनी दिलेला आहे, मी नाही घेतलेला आहे. सो आता आपला शेवटचा शो आहे लंका दहन. आणि 3D शो आहे. जसं मगाशी 5D होता तसा आता 3D आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं काही लोक इमोशनल होऊन रडत होते, पण सप्का मालिक एक हा शो पाहिल्यावर शेवटच्या क्षणी मी सुद्धा रडलो. खूप इमोशनली टच झालं. शिर्डीमध्ये आल्यावर साईबाबांचं सगळीकडे पसरलेलं आहे. आणि बोलू आपण हा शो संपल्यावर आपण सविस्तर बोलूया. तोपर्यंत मी हा बघतो शेवटचा शो आणि भेटतो तुम्हाला. बरं, आता मीलमध्ये काय काय आहे तर मीलमध्ये आहे राईस. मी पंजाबी मील मागवलेलं, म्हटलं काहीतरी डिफरंट ट्राय करूया. आणि स्वस्त आहे, एवढं काही महाग नाही. म्हणजे 150 रुपये काहीतरी थाळी आहे. म्हटलं मग इथे जेवा, कारण आता मला 4 तास मी इथे फिरल्यानंतर प्रसादालयामध्ये जेवायला जायचं म्हणजे थोडंसं अवघड होतं. तर म्हटलं रात्री जर मी रात्रीपर्यंत थांबलो तर मग आपण प्रसाद तिकडे घेऊ रात्रीचा. आता सध्या इथे जेवा, म्हणजे इथून आपल्याला चालत जायला एक 15-20 मिनटं जातात. तर म्हटलं आधी जेवून घेऊया. एक्सपिरियन्स म्हणायचा झाला तर खूप चांगला होता. त्यांनी जी टेक्नॉलॉजी यूज केली आहे. आणि आत्ताचा जो लंका दहन होतं भाई, त्याच्यात तर मला पोटात ढवळलंच. कारण ती जी सीट होती ती सीट अगदी, म्हणजे तो शो एवढा लाईव्ह दिसत होता की त्याच्यात पाणी अंगावर. परत अजून कुठला तरी शो बघितला त्याच्यात अंगावर पाणी वगैरे येत होतं. आय गेस कालिका दर्शन, तो पण एक शो. बाप रे बाप, खतरनाक. म्हणजे अक्षरशः जर फक्त एकच माझी विनंती आहे, प्रेग्नेंट वुमन ज्यांना कोणा त्रास असेल, जे हँडिकॅप असेल, त्यांनी हे शो अटेंड नको करावे. ॲटलिस्ट लंका दहन आणि कालिका दर्शन. सो बिकॉज द थिंग इज ते थोडेसे सीट्स हे आहेत, म्हणजे हलेडुले आहेत. सो समजून जा, त्याच्यामुळे सावधान. तो वाजले आता जवळजवळ 2:30-3 वाजले. जेवून घेऊया, भूक लागली आहे पुष्कळ. नंतर भेटूया आपण. आपले शो तर सर्व झाले, आपण बाहेर आलो आहे आता. आणि तिथे थोडं एक रिव्ह्यू घेतला आपला. फक्त टॅबवर तुम्हाला रिव्ह्यू सबमिट करायला सांगतात. सो इट्स नॉट मॅन्डेटरी, तुम्हाला जर वाटलं तर करा. बाहेर आलो आहे. इथे जर संध्याकाळच्या वेळेला असेल तर लेजर शो असतो. साईबाबांची मोठी फ्रेम आहे आणि हा लेजर शो खरंच बघण्यासारखा असतो. माझा मी नाही थांबणार आहे, पण तुम्ही चुकवू नका. इथे आत्तापासूनच पब्लिक बसलं आहे काय काय. सो आपण आलो आहे खंडोबा मंदिरात आणि इथे चालू आहे भजन. दर्शन घेऊया.
जय जय साई राम साई राम साई राम जय जय साई राम साई राम साई राम जय जय साई. हां, तर आपण आता थांबलो आहे जेवायला. आता जेवायला मी कुठे थांबलो आहे, कसा निघालो शिर्डीतून, ते तुम्हाला सविस्तर जेवून जायला सांगतो, कारण भूक लागली खूप आणि नशीब त्याने गाडी थांबवली. तर बघू, जेवून घेऊ, मग मी तुमच्याशी बोलतो. हां, तर मुद्दा असा होता की आपण कसं निघालो शिर्डीतून. तर शिर्डीतून आपण फार आधी निघालो वेळेच्या, जी ठरलेली वेळ त्यानुसार. बिकॉज मला असं वाटलं की मला असं वाटलं नाही, पण ॲक्च्युली तेवढा वेळ काय करणार शिर्डीमध्ये, कारण मित्रांना भेटलो तर उद्याचा दिवस उजाडला असता, कारण त्यांनी मला सोडलं नसतं. सो म्हटलं की नको, आजच निघूया आणि उद्याचा पहिला दिवस वर्षाचा आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करूया. आणि मुळात आजचा दिवस, शेवटचा दिवस साईबाबांच्या आशीर्वादाने, नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने. आणि दुसरी गोष्ट, मी माझं आवडतं काम करतो आहे वर्षाच्या एंडिंगला, ट्रॅव्हलिंग. आणि मला सोलो ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. सो खूप 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 एन्जॉय केले ही ट्रिप मी. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा. सो आत्ता मी थांबलो आहे कसारा घाट उतरून ग्रीन व्ह्यू ढाब्यावर, आणि 31st माझी साजरी केली डाळ राईस खाऊन, कारण ढाब्यावर कसं चिकन नॉनव्हेज वगैरे मिळेल माहीत नव्हतं. आणि आपण शिवसाईने प्रवास करतो आहे, कारण मी जेव्हा 5-5:30च्या दरम्यान मी एस टी डेपोच्या इथे गेलो आणि आपल्याला बस नव्हती मुंबईसाठी. सुदैवाने बाबांनी आपली सोय केली आणि AC बस पाठवली शिवसाई, आणि ती पण बऱ्याचशा सीट रिझर्व होत्या, त्यापैकी एक कुठली तरी सीट मला मिळाली. आणि आपण निघतो आहे आता मुंबईला आपल्या फॅमिलीकडे, आशीर्वाद घेऊन, खूप खूप हॅप्पी होऊन, बाबांना भेटून. आणि पुन्हा एकदा आपण जाऊ आपल्या फॅमिलीला घेऊन. चला, सो आपण हा ब्लॉग आता इथेच संपूया. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू लवकरच. चला.